मित्रांनो, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे। या ओल्या दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून त्यांच्या घरात देखील पाणी शिरले आहे। याच दरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात पाण्याने तुडुंब भरलेल्या नदीतून एक बैल त्याच्या मालकाकडे येताना दिसत आहे। या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय, पुराच्या पाण्यातून मालक नदीच्या दुसऱ्या काठावर येतो, परंतु त्याच वेळी त्याचा एक बैल पलीकडेच राहतो। बैल पलीकडे राहिलेल्या पाहून मालक आणि इतर काही मंडळी बैलाला आवाज देऊन बोलावतात। त्यांच्या हातात एक बैलाचा दोर असतो आणि दुसऱ्या काठावर ते दुसरा बैल असतो। मालकाने बोलावलेल्याचे पाहून तो दुसऱ्या काठावरील बैल पोहत नदीच्या पाण्यातून वाट काढत नदीच्या दुसऱ्या काठावर पोहोचतो। यावेळी मध्येच पाण्याचा वेग वाढल्यावर बैल वाहून तर जाणार नाही ना, अशी शंका मालकाला येते। यासाठी मालक देखील पाण्यात उतरतो आणि पुढे जातो। मालक आणि बैलामधील हे प्रेम पाहून नेटकरी खूप कौतुक करत आहेत। हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील स्वर्गहून सुंदर आमचं कोकण या अकाउंट शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत 1 लाखांहून अधिक लाईक्स आणि हजारो व्ह्यूज मिळाले आहेत। तसेच अनेक युजर यावर कमेंट करताना दिसत आहेत। एकाने लिहिलंय की म्हणूनच तर याला शेतकऱ्याचा राजा म्हणतात, तर दुसऱ्याने लिहिलंय मुक्या जनावरांची काय चूक आहे, तर आणखी एकाने लिहिलंय अक्षरशः रडले, या भावना फक्त शेतकऱ्यांच्या लेकरांना समजतील। मित्रांनो, आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा। धन्यवाद।